सुरू झालाय। 8 जिल्ह्यांमध्ये 22,000 पीक विमा आज या ठिकाणी आता जमा होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गुरुवार पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झाला। पहा, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याचे पैसे सोडले आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलाय, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे। आज आहे गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। जर तुम्हाला पीक विमा अजून पण तुमच्या बँकेमध्ये जर मिळाला नसेल तर आज आहे गुरुवार, पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करणार असल्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन अपडेट आता समोर आले आहे। थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्यात येतोय। जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आतापर्यंत गेल्या 15 दिवसात जमा झालेला आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की पीक विमा 3 टप्प्यामध्ये वाटला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर आज आहे गुरुवार 28 ऑगस्ट आहे आणि पीक विम्याचा आजपासून दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विस्तारित आज केला जाणार आहे। पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या ऐकून तुम्ही कंटाळला असणार, परंतु गेले 15 दिवसापासून पीक विम्याचा फक्त पहिलाच टप्पा या ठिकाणी आता वाटप करण्यात आता येत होता। कारण हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून कंपन्यांना दिला होता। म्हणजेच कंपन्यांना केंद्र सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पैसे दिले होते। त्या कंपन्या डीबीटीच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती गेले 15 दिवस झालं वितरण करत होते। डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा वाटप करत असताना फक्त 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका दिवसाला पीक विमा या ठिकाणी जमा होत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासाठी आजपर्यंत लेट होत होता। पीक विमा वाटणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आले की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा बँकेमध्ये जमा व्हायला एक लिमिट असतं। तर 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका दिवसाला त्या ठिकाणी पीक विमा जमा होत असतो। त्या ठिकाणी बेनिफिटचं म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं एक लिमिट असतं। त्या ठिकाणी आता पीक विमा जो आहे तर तो संपूर्ण देशभरामध्ये वाटला जाणार आहे। कारण हा जो पीक विमा आहे तर तो केंद्र सरकारचा आहे, हे तुम्ही लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे। आपल्या देशामध्ये टोटल 28 राज्य आहेत आणि सर्वच राज्यामध्ये दररोज थोडा पीक विमा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटला जात असल्याचं पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांनी सांगितलंय। त्यामुळे आज आहे गुरुवार, त्या ठिकाणी 28 ऑगस्ट आहे। आज पीक विम्याचा दुसरा टप्पा या 8 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। आता बघा, त्यामुळे फक्त 8 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। कारण पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटण्यासाठी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुसऱ्या टप्प्याचे पैसे कंपन्यांना दिल्याचं त्यांनी स्वतः आता पत्रकारांना बोलताना सांगितलंय। त्यामुळे आज दुसरा टप्पा सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। आज पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येतोय। आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 ला, 2023 ला, 2024 ला या 3 वर्षांसाठी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा आज या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी आता इथे लक्षपूर्वक बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा हा गुरुवार म्हणजे आजच 28 ऑगस्ट रोजी या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। आज फक्त 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। जवळपास 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी आतापर्यंत जमा झालाय। म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला अजून पण पीक विमा या ठिकाणी जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर मिळाला नसेल तर तुमच्यासाठी अर्जंट महत्त्वाची सूचना आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही नेमकं काय चुका केला आहात आणि त्यामुळेच तुम्हाला अजून पीक विमा तुमच्या बँकेत त्या ठिकाणी जमा झालेला नसेल तर त्या चुका नेमक्या कोणकोणत्या तुम्हाला सुधारायच्या आहेत। त्यामुळे आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये लगेच खात्यामध्ये जमा होईल याची सुद्धा माहिती व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण 2 दिवसांच्या पाठीमागे शेतकरी पीक विम्याची वाट बघून त्या ठिकाणी थकलेले होते आणि त्यांनी डायरेक्ट तक्रार केली, ती म्हणजे कृषी ऑफिसमध्ये। त्यांनी जाऊन त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी आता सांगण्यात आले कृषी विभागाकडून की हा जो पीक विमा आहे तर त्या ठिकाणी PM किसान योजना, नमो शेतकरी योजना जशा मार्फत ते जमा होतो तर तशा मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं PM किसान नमोचे पैसे जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत असतो तसं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार नाही, कारण टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे। 3 टप्पे यामध्ये असणार आहेत। पहिला टप्पा गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी वाटप आता सुरू झालंय। आज आहे गुरुवार आणि आज दिनांक आहे 28 ऑगस्ट। पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलाय, त्यामुळे आजपासून या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता दुसऱ्या टप्प्याचा आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतोय। आता बघा, थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता सरकारने सोडलाय। आता जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले की काही शेतकऱ्यांना पीक विमा 12,000 पहिल्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना मिळाला आहे। काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला आहे। काही शेतकऱ्यांना शेती जास्त असल्यामुळे त्यांचं नुकसान पण जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी 2022 असेल, 2023 असेल, त्यानंतर 2024 असेल तर 3 वर्षाचा थकलेला पीक विमा त्या ठिकाणी एकत्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे। त्यामुळे शेतीमध्ये जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 ते 30,000 रुपयेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जास्त पीक विमा जमा झाला आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झालेला नसेल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आज नेमकं जमा झालेला आहे बघा, कोणकोणत्या पीक विमा त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाला आहे आणि कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार आहे, दिनांक 28 ऑगस्ट आहे। आज थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होतंय। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करणार असल्याचं सांगितलंय। 8 जिल्ह्यांची निवड यामध्ये आता करण्यात आली आहे। आता बघा कोणते कोणते 8 जिल्हे आहेत हे पहिल्यांदा आपण पाहूया। हे 8 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे सरकारने दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त हे 8 जिल्हे या ठिकाणी आता पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। आता बघा, कारण 8 जिल्ह्यामध्ये तुमचा पीक विमा त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जर मिळाला नसेल तर आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। थोड्याच वेळामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा जर जिल्हा या 8 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे 10 मिनिटांनी 1 तासांनी कधी पण आज दिवसभरामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत पीक विमा वाटपाचे आदेश दिले आहेत। फक्त 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे। परंतु यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला IFSC कोड स्वतःचा नाही आहे बघा, शेतकऱ्यांना अर्जंट सूचना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। ज्या ज्या बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड शेतकऱ्यांचा नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना या बँकेमध्ये पीक विमा त्या ठिकाणी जोडला असेल तर त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांचं स्वतःच्या बँकेचं IFSC कोड नसल्यामुळे अनेकांना पीक विमा या ठिकाणी मिळालेला नाही। तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळून पण त्यांच्या बँकेवरती अनेक त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती पीक विमा मिळालेला सुद्धा नाही। त्याचं कारण सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले, ते म्हणजे ज्या ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही त्यांना पीक विमा या ठिकाणी सोडला जाणार नाही, कारण पीक विमा त्या ठिकाणी राज्याचा नाही केंद्राचा आहे। त्यामुळेच IFSC कोड तुमच्या बँकेचा स्वतःचा आहे का हे तुम्ही एकदा चेक करायचं आहे। आता बघा, हा पीक विमा केंद्र सरकारचा आहे, म्हणजेच मोदी सरकारचा पीक विमा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। केंद्र सरकारने महत्त्वाच्या फक्त 10 बँकेमध्येच पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये सोडलाय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त या 10 बँकेमध्ये पीक विमा सोडण्यात असल्याचं सांगण्यात आलंय। मग त्या 10 बँका नेमकं आता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच समजणार आहे। जर तुम्ही पीक विम्याची वाट जर बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण आज दुसऱ्या टप्प्याचे वितरण या 8 जिल्ह्यामध्ये होतंय, कारण 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होतोय। तसेच फक्त या 10 बँकांनाच आता या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे त्यांना पीक विम्यासाठी प्राधान्य या ठिकाणी दिलेलं नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगितलंय। मग आता कोणकोणत्या बँका या पीक विम्यासाठी आता पात्र ठरले आहेत, कारण या बँकेमध्ये जर पीक विमा खात्यासाठी तुम्ही जर खातं जर त्या ठिकाणी आता जोडलेलं असेल आणि जर IFSC कोड जर त्या अकाउंट नंबरला जर असेल आणि जर तो IFSC कोड त्या बँकेचा स्वतःचा नसेल
तर सरकारने सांगितलेल्या तुमच्या पीक विम्याला जर तुम्ही झेरॉक्स जोडलेलं जर त्या ठिकाणी आता असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही आहे, कारण अनेक बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आज आहे गुरुवार 28 ऑगस्ट आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आले आहे। 8 जिल्ह्यांचा फक्त यामध्ये समावेश आहे, म्हणजे 8 जिल्हे फक्त यामध्ये सांगण्यात आलेत। फक्त या 10 बँकांनाच पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे सांगितले। मग 10 बँका नेमकं कोणकोणत्या आहेत हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया। त्यानंतर कोणत्या 8 जिल्ह्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलाय हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। जर यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचा लाभ थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येऊन पडणार आहे। आता बघा, यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। या बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल आणि पीक विम्याला बँकेचं खातं क्रमांक या ठिकाणी तुम्ही जोडलेला असेल, आधार कार्ड लिंक करून तुम्ही खाते क्रमांक दिला असेल तर तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी सुरू करण्यात येतोय। तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा, त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे HDFC बँक। आता एक खाजगी बँक जरी असेल तरी यामध्ये शेतकऱ्यांनी खूप सारं कर्ज घेतलंय, बँकेचं खातं उघडलंय आणि पीक विम्याला दिलंय, आणि जास्त शेतकऱ्यांची संख्या पीक विम्याला या ठिकाणी असल्याने यांना या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमची बँक यामध्ये आहे का बघा, लक्षपूर्वक बघायचं आहे। जर तुमची बँक सरकारने निवडलेल्या या 10 बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येणार नाही, कारण स्वतःचा IFSC कोड अनेक बँकांचा नसल्याने अनेक बँका या ठिकाणी आता रद्द झाल्या आहेत। फक्त काही ठराविक मोजक्याच बँका या ठिकाणी निवडल्या आहेत। पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा पीक विम्याचा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा, आता आज या ठिकाणी पीक विम्याचा टप्पा दुसरा जमा करण्यात येतोय। पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देण्यासाठी ही बँक खूप चांगली आहे, त्यामुळे पीक विमा सुद्धा या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कॅनरा बँक। या कॅनरा बँकेमध्ये जर अनेक शेतकऱ्यांनी जर खातं उघडलं असेल तुम्ही तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक सांगण्यात आली युनियन बँक। बघा, तुमचे जर या बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर यामध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा त्या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात आला आहे, परंतु पीक विमा तुम्हाला अजून पण मिळाला नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस बँक। पोस्ट ऑफिसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना पीक विमा आज जमा करण्यात येतोय। आज सोमवार 28 ऑगस्ट रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। तुम्हाला 2च मिनिटांमध्ये आता 8 जिल्हे या ठिकाणी सांगणार आहे। त्या 8 जिल्ह्यामध्ये जर तुमचा या ठिकाणी जिल्हा असेल तर तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येतोय। बघा, यामध्ये तुमची बँक अजून आल्या का नाही बघा, कारण तुमचा बँकेचा नंबर या जर आता असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येतोय। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आल्या स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, 70 ते 80% वरती आता शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचा त्या ठिकाणी आता दुसरा टप्पा जमा होतोय। या बँकेमध्ये सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळालंय। त्यामुळे तुमचं जर बँकेचं खातं त्या ठिकाणी आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी यामध्ये खातं उघडलंय, ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा यामध्ये पीक विमा आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जमा करण्यात येतोय। परंतु पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा करा असं प्राधान्य देण्यात आलंय। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया। तुमची सुद्धा ही बँक असेल तर तुम्हाला सुद्धा पुढे सांगणार त्या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे। यामध्ये सर्वात आता जिल्ह्यांचा पहिला प्राधान्य देण्यात आले सोलापूर जिल्हा, त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, 3 नंबरचा जिल्हा आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग, 4 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 5 नंबर जिल्हा आहे रत्नागिरी, 6 नंबरचा जिल्हा आहे बीड, 7 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी आता मिळाला नसेल
तर दुसरा टप्पा लवकरच या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। जर तुम्हाला यामध्ये तुमचा जिल्हा जर नसेल तर मित्रांनो काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण अजून पीक विम्याचा त्या ठिकाणी तिसरा टप्पा सुद्धा यादी येणार आहे। कदाचित त्या यादीमध्ये तुमचं आता नाव असू शकतं। पहिला टप्पा आता पूर्ण झालाय, दुसरा टप्पा आता वितरण होण्यासाठी आता पूर्णपणे त्या ठिकाणी आजपासून सुरू झालाय, आठवडाभर लागेल। त्यानंतर तिसरा टप्पा या ठिकाणी लवकरच तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी पीक विम्याची येण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।